अर्थाने सर्वगडनी जी गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे तो माझ्यावर गुन्हा त्यांनी दाखल करावा. शिवाजी महाराजांसाठी जर गुन्हा असे दाखल होत असतील ते 100 गुन्हे दाखल करायला मी घ्यायला तयार आहे. खऱ्या अर्थाने एक पत्र जर सर्वगडनी दिलेलं आहे त्याचा जावक नंबर जो 3066 आहे 3039 आहे 2/9 पत्र. सर्वगड फरार असताना सर्वगड कार्यालयात नसताना जे पत्र दिलेले आहे ते तिकडच्या बासुदकरनी पत्र तयार केलेलं आहे उपअभियंता आणि सर्वगड यांची टॅबवरून सही केलेली आहे. सर्वगडनी प्रत्यक्ष सही केलेलं कोणतंच पत्र देत नाही. सर्वगड बाहेर असतात आणि टॅबवरून ते पत्रावर सह्या देतात. त्यामुळे ते पत्र आधी चुकीचं आहे आणि अधीक्षक अभियंत्यांनी त्यांना परवानगी देण्याकरता मी पत्र देणार आहे की अधीक्षक अभियंत्यांनी ह्या सर्वगडच्या गुन्हा दाखल करायला परवानगी द्यावी. सर्वगडला लागलेलं आहे ते मुळात अनिकेत पटवर्धन याबाबत अनिकेत पटवर्धन हा सर्वगडचा गुरु आहे आणि सर्वगडच्या बाबतीत त्यांनी अनिकेत पटवर्धननीच खऱ्या अर्थाने त्याला हे गुन्हे दाखल करायला लावायला सांगितलेले आहे. यापूर्वी भाजपचे पण कार्यकर्ते गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांना ते जमलं नाही की नोटीस द्यायला बघत होते ते जमलं नाही. पण या सर्वगडच्या माध्यमातून करत असले तो गुन्हा माझ्यावर दाखल व्हावाच. कारण सर्वगडनी जी कृत्य केलेली आहे ती कृत्य मी बाहेर काढणार आहे आणि सर्वगडनी जवळजवळ म्हणत असतील तर 60 RTI मी त्यांच्यावर दाखल केलेले आहेत. होय मी RTI दाखल केलेले आहेत. जर माहिती मिळत नसेल तर माहितीच्या अधिकारात सरकारने केंद्र सरकारने राज्य सरकारने कायदा केला आहे त्या कायद्याअंतर्गत मला माहिती मागण्याचा अधिकार आहे. पण तो कायद्यात खऱ्या अर्थाने पायदळी सर्वगड तुडवत आहेत. एखादं अपुरी माहिती दिल्यानंतर त्याच्यावर अपील करायला जर गेल्यानंतर कोणतीही अपील देण्याकरता चालवण्याकरता संबंधित अपीलार्थीला बोलावं लागतं. ते न बोलवता अपीलात तथ्य नाही अशा प्रकारचं देऊन ते अपील फेटाळलं जातं. म्हणूनच राज्य माहिती आयोगाकडे माझी जवळजवळ 25 ते 30 अपील प्रलंबित आहेत. ती लवकरात लवकर लागतील. पण सर्वगडनी आता या सर्व कामांमध्ये घोळ करून ठेवलेले आहेत. जो किल्ल्याची वर्क ऑर्डर नौदलाने दिली असली तरी वर्क ऑर्डरमध्ये कोणत्याही प्रकारची रक्कम घातलेली नाही. वर्क ऑर्डरमध्ये 3 महिन्याचा देखभाल दुरुस्तीचा कालावधी आहे. एखादं रस्त्याचं काम कोणत्याही देखभाल दुरुस्तीला कोणाकडे दिल्यानंतर तो रस्ता परत BNCकडे येतो. त्याचप्रमाणे हे BNCचे पैसे असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पैसे असल्यामुळे 3 महिन्यानंतर ते काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच येतं. आणि म्हणूनच पालकमंत्र्यांनी काल पहिल्या वेळा आले त्यावेळी उपअभियंत्यांना तक्रार द्यायला लावली. तिथेही सर्वगडला पालकमंत्री वाचवत आहेत. कारण पालकमंत्री अद्याप त्यांना सस्पेंड करत नाही आहेत किंवा त्याच्यावर कार्यवाही कोणती करत नाहीत. कारण खऱ्या अर्थाने पालकमंत्र्यांचा कलेक्टर तेच आहे. या जिल्ह्यातले जे कलेक्शन तेच करत आहेत. त्यामुळे पालकमंत्री त्या सर्वगडला कोणत्या प्रकारे काल पालकमंत्री जिल्ह्यात आले पण सर्वगड पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित नाही. ही परिस्थिती बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने सर्वगडनी या जिल्ह्यात जी कामं दिलेली आहेत आपल्या लाडक्या ठेकेदारांना त्या कामं देताना पण त्यांच्या असलेली त्यांची कुवत नसलेल्या ठेकेदाराला काम दिलेली आहेत. आणि त्यामुळेच आज सर्वगड आपल्या समोर पांघरून घालतात. एखादा सर्वगड ज्या आपल्या मुलाला 60 लाखाची गाडी घेऊन देऊ शकतो, ज्या महिन्यात लग्न आहे त्या लग्नावर करोडो रुपये खर्च करू शकतो, तो सर्वगड ही कामामध्ये मी नाही त्यातली कडीला वाचली असं करत असेल तर सर्वगडच्या बाबतीत मी उच्च न्यायालयात जाऊन सर्व या असलेल्या किल्ल्या प्रकरणात जो असलेला शिवाजी महाराज प्रकरण किंवा जे हॅलिपॅड प्रकरण याबाबत न्यायालयात दाद मागणार आहे. आणि हॅलिपॅडचं जे कार्यारंभ आदेश 9व्या महिन्यात 3/9ला त्याची डिपॉझिट भरून घेतात. 9/11ला त्याचा टेंडर काढतात. 31/11ला 11/24ला आणि त्याचं वर्क ऑर्डर देण्याचा प्रश्नच आला नाही. म्हणजे केवढं बोगस कामं करतायत. आणि बोगस कामं करत असताना 2800 कोटी रुपये या जिल्ह्यात पालकमंत्र्यांनी आणलं. कालच्या मी कार्यक्रमातून ऐकलं. पण त्या कार्यक्रमातून 2800 कोटी कुठे आहेत? दरवर्षाप्रमाणे यावेळी पण गणपती खड्ड्यातूनच जाणार आहेत. त्यामुळे जरी रस्ते केले असले तरी या सर्वगडच्या सर्वच कामांची चौकशी करण्यासाठी आम्ही न्यायालयाला मागणी करणार आहोत. त्याचप्रमाणे कालचा जो कार्यक्रम झाला
त्या कार्यक्रमात भारत माता की जय हा पालकमंत्र्यांनी घोषणा दिली, पण शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिलेली नाही. त्यामुळे यांच्या मनात शिवाजी महाराजाबद्दल काय आहे ते आम्हाला याच्यातून दिसून आलं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.